गणपती बाप्पा गेले 15 वर्ष आम्ही गणेशोत्सव साजरा करतो। कोणत्याही प्रकारचे आम्हाला बंधन नसते, पण यंदाच्या वर्षी अचानकपणे 1.5 दिवसाचे गणपती ज्यावेळेस तलावावरती गेले त्यावेळेस अचानक कळते की कृत्रिम तलाव मानवरित्या बनवले गेले, त्यामध्ये विसर्जन करायचं, पण त्या विसर्जनाला काही अर्थ नाही, कारण मूर्ती पाण्यात हे करतायत टाकतायत आणि त्यानंतर अक्षरशः बघायला गेलं तर मूर्तीचा कोणताही आदर न करता त्या फेकून दिल्या जात आहेत। आता सरकारला अक्कल नावाची गोष्ट आहे की ती मला माहिती नाही, कारण त्यांना ना कोर्टाचा GR सांगतात, कोर्टाची ऑर्डर सांगतात, पण कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे मानव निर्मित कृत्रिम तलावात आणि नैसर्गिक तलावात 5 फुटापेक्षा 6 फुटापेक्षा मोठ्या मूर्त्यांचे विसर्जन होऊ शकते, शाडूच्या मात्यांचे विसर्जन होऊ शकते। फक्त 6 फुटाच्या खाली ज्या मूर्त्या असतील त्यांना कृत्रिम तलावात। तर आज सकाळी आम्ही PI साहेब आहेत काश्मीरचे, त्यांच्यासोबत बोलणं झालं, तर त्यांना मी ऑर्डर दाखवली की बाबा अशा प्रकारे ही ऑर्डर आहे, तर आम्हाला परवानगी का नाही? तर त्यांचं म्हणणं आहे की तुमचं तलाव हे नैसर्गिक नाहीये, कृत्रिम आहे। मी बोललो मग कृत्रिम आहे, विसर्जन करू दे आमच्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने, पण त्यांचं म्हणणं आहे कृत्रिम पण नाही। आता काय कृत्रिम नाही, नैसर्गिक नाही का, मग त्याच्यात उल्कापिंड पडलेली का, हा प्रश्न आम्ही विचारतो। आता राहिली गोष्ट, कोर्टाचा आदेश तुम्ही हिंदू सणांवरती लादला, तुम्ही ताबडतोब कारवाई सुरू केली, कारवाई सुरू केल्यानंतर ताबडतोब तुम्ही कृत्रिम पद्धतीने प्लास्टिकचे तलाव पण उभे केले। हा राहिला विषय ताजा। आता कोर्टाने आदेश दिलेला आहे की 1:30 वाजता सगळे बार बंद झाले पाहिजे। ते बार 1:30 वाजता बंद होतात का? ऑगस्ट महिन्याच्या 12 तारखेला 2 वाजता मी कॉल केला कांबळे साहेबांना, त्यांनी बंद करायला लावले। त्यानंतर 22 तारखेला पुन्हा कॉल केला 4 वाजता, 4 वाजेपर्यंत बार उघडे होते, फोटो सगळं आणि व्हिडिओ सोबत। लोखंडे साहेबांना तक्रार केली, त्यांनी गाडी पाठवली, आम्ही कारवाई करतो। जर तुम्ही कारवाई केली त्याच्यानंतर ताबडतोब 22 तारखेनंतर 28 तारीख, 28 तारखेनंतर कालची 29 का 30 तारीख, मग बार उघडे कसे? तिथे तुम्हाला तुमच्या कोर्टाचा आदेश दिसत नाही। आणि मी माझ्याकडनं बोलतो, बाकीच्यांचं मी नाही सांगत, मी माझं सांगतो, जर तिथनं तुम्हाला हप्ते येत असतील, पैसे येत असतील, तर माझं गणराज मित्र मंडळ व शक्ती सेवा संस्था हे 2 तुम्हाला मिळून द्यायला आम्ही पैसे द्यायला तयार आहोत। आमच्याकडनं पण पैसे घ्या, पण पारंपरिक पद्धत जी सुरू आहे ती सुरू राहू द्या, हे मी तुम्हाला सांगतो। आणि तुम्ही किती विरोध कराल, किती विरोध कराल, करून तुम्हाला स्वतःच्या जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे की हा उत्सव का साजरा होतोय आणि कशासाठी होतोय, याच्यात सर्व आपण एकत्र येतोय। पण तुम्ही करतायत काय? तुम्ही शासनाच्या आधी जातायत, लोकशाही संपवायचा प्रयत्न करतायत आणि लोकशाही संपणार नाही, हे पण तुम्हाला सांगतो। तुम्ही बघितलं असेल मराठा आरक्षणाचा विषय झाला, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या अंगाशी गेले ते सगळे एकत्र झाले। जर याच प्रकारे तुम्ही हिंदू सणांवरती झाले ना आणि सर्व हिंदू एकत्र झाले ना, तुम्हाला पळायची जागा पण नाही भेटणार, कारण इंग्रजांना भेटली होती जागा, पण तुम्हाला देश पण सोडता नाही येणार, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि लाचार बघून प्रशासनाने काम करू नका, हे पण मी सांगतो, बाकी काही नाही। आणि निषेधार्थ म्हणून आम्ही तुम्हाला पूर्णपणे आता आमचा ह्याच्याकडून तुम्हाला निषेध असेल आणि आमचं विसर्जन कसं करायचं ते आम्ही बघू, ठीक आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र। गाडी आतमध्ये